जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरातील वनविभागाच्या संरक्षित वनक्षेत्रात वारंवार वनवा पेटवला जात असल्याचं समोर आलंय। स्थानिकांकडून जाणीवपूर्वक हा वनवा लावला जात असल्याचा वनविभागाचा आरोप आहे। फॉरेस्ट नाकाच्या HP पेट्रोल पंपासमोर वनविभागाचं संरक्षित वनक्षेत्र आहे। या वनक्षेत्रात सागाची झाडं असून स्थानिक गर्दुल्ल्यांचा या भागात वावर आहे। या वनक्षेत्रात वारंवार वनवा लागण्याच्या घटना घडत असून शुक्रवारी दुपारीही इथे मोठा वनवा लागला। याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने अंबरनाथ अग्निशमन दलाला पाचारण केलं। यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत कर्मचाऱ्यांनी वनव्यात घुसून हा वनवा विझवला, तर वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनी वनवा विझवण्यासाठी प्रयत्न केले। यानंतर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर असून हे वनवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचा आरोप वैभव वाळिंबे यांनी केलाय। तसंच या परिसरात कचरा टाकू नये आणि कचरा पेटवू नये, वनवा लागल्यास त्याची माहिती वनविभागाला द्यावी असं आवाहन वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनी केलं आहे। अंबरनाथ फॉरेस्ट नाक्याजवळ आपलं वन विभागाच्या ताब्यातील राखीव वन आहे। हे राखीव वन या सर्व मानवी वस्तीला ते दाट मानवी वस्ती या ठिकाणी आपण बघतोय दाट वस्ती आहे आणि या वस्तीतील बऱ्याच वेळा लोक या ठिकाणी प्लास्टिक समृद्ध कचरा या ठिकाणी टाकला जातो आणि त्या कचऱ्याला आग लावताना ती आग या जंगलात पसरते। या वारंवार घटना घडलेल्या आहेत। गेले 3 दिवस आम्ही स्वतः या ठिकाणी वन विभाग प्रयत्न करतो आग विझवण्याचा। सदरच्या लोकांना नागरिकांना सतर्क करण्याचा आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती आवाहन केलेलं आहे। परंतु अनेक वेळा या ठिकाणी लोक इथले उघड्यावर शौचालयास जातात आणि शौचालयास जाताना त्यांना या ठिकाणी या झाडझुडपांची अडचण होते, तेव्हा त्या ठिकाणी आग लावण्याचा एक प्रयत्न केला जातो। आज या ठिकाणी आग लागलेली असताना सदर ठिकाणी वन विभाग व अग्निशामक दलाच्या मदतीने आम्ही आग तात्काळ आटोक्यात आणलेली आहे। पुन्हा एकदा आम्ही या नगर परिषदेला या ठिकाणी आम्ही पत्र लिहून पत्रव्यवहार करणार आहोत। उघड्यावर शौचास करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात, तसेच प्लास्टिक कचरा या ठिकाणी राखीव वनात टाकतायत त्या संदर्भात आम्ही स्वतः त्या ठिकाणी कठोर पावलं उचलण्याचा प्रयत्न करतो आहे। तसंच नागरिकांना या आवाहनही करतो आहे की या ठिकाणी पुन्हा अशा काही घटना घडल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून ती आग विझवण्यासाठी त्यांनी स्वतः या ठिकाणी उपलब्ध होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करायचा आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।